मित्रांनो, आज आपण आलो आहोत आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान असणाऱ्या गिरगावच्या राजाचं दर्शन घ्यायला. मित्रांनो, गिरगावचा राजा म्हणजे इको फ्रेंडली मूर्ती असणारा पर्यावरणाचा राजा. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील या उत्सवाला गौरवलेला आहे. गिरगावच्या राजाचा उल्लेख त्यांनी केलेला आहे. यंदाच्या वर्षीचं आकर्षण म्हणजे जो भव्य फेटा आहे, गिरगावच्या राजाला बांधलेला फेटा, सांस्कृतिक वैभव आणि आध्यात्मिक भक्तीचं अद्वितीय प्रतीक असणारा हा फेटा. तब्बल 6 फूट उंची, 15 फूट घेर आणि एकूण 200 किलो वजनासह हा फेटा साकारण्यात आलेला आहे. आणि दरवर्षी नित्यनेमानं जशी आपण पंढरीची वारी करत असतो तसं आपण गिरगावच्या राजाचं दर्शन घ्यायला येत असतो. नमस्कार. नमस्कार. आम्ही इथे बघतोय की इतकी सुंदर सजावट केलेली आहे, बांबू पासून पर्यावरण जपणारी अशी सजावट आहे. काय सांगाल तुम्ही याबद्दल? एकंदर बेसिकली या वर्षाची थीम होती बांबू आणि बांबू पासून बनवलेली वस्तू, ते सादर करण्यात आलेले आहेत. तुम्ही बघाल इथे सगळं काही डेकोरेशन जे केलेलं आहे ते बांबू आणि त्याच्यापासून बनवलेल्या चटई, काथ्या ह्यांचा सगळा वापर करून बनवलेला आहे. तुम्ही या साईडला डावीकडे बघाल तर तिथे 58 डावी आणि उजवीकडे 98 प्रकारच्या बांबूपासून बनवलेल्या वस्तू त्या इथे दाखवण्यात आलेल्या आहेत. आपल्या जन्मापासून ते मरणापर्यंत आपल्याला बांबूची गरज लागते. त्याच अनुषंगाने त्याच्यापासून जे बनवलेलं डेकोरेशन आहे हे यावेळेला सादर करण्यात आलेले बाप्पाच्या चरणी. यावेळेला पहिल्याच दिवशी आपण 850 किलो वजनाचा मोदक इथे बनवण्यात आला आणि तो बाप्पाला अर्पण करण्यात आला. त्या मोदकाचा रेकॉर्ड गिनीज बुक मध्ये रेकॉर्ड करण्यात आलेला आहे. तसंच आपला जो राजाचा जो फेटा आहे त्याचा पण गिनीज बुक मध्ये रेकॉर्ड केला गेला आहे. साधारण 5-5.5 फूट उंच त्याची उंची आहे आणि 15 ते 16 फूटचा घेर आहे. साधारण 200 किलोच्या वजनाचा हा फेटा बाप्पाला अर्पण करण्यात आलेला आहे. त्याची पण बुक्समध्ये रेकॉर्ड करण्यात आलेली आहे. तुम्ही पुढे प्रदर्शनाला जेव्हा एंट्री कराल तेव्हा तुम्हाला दिसण्याचं तिथे रेकॉर्ड दाखवण्यात आलेले आहेत. सर्वांचं अतिशय उत्तम प्रकारचं सहकार्य लाभत असतं आणि प्रत्येक जण पंढरीच्या वारीप्रमाणे गिरगावच्या राजाच्या दर्शनाला येत असतात. आपणही या गणपती बाप्पाकडे मागणं मागूया की सर्वांना सुखी ठेव, सर्वांसाठी मागणं मागूया, सर्वांचं आरोग्य चांगलं राहू दे, सर्वांना चांगलं यश मिळू दे. आणि पुन्हा एकदा या गणपती मंडळाला आपण शुभेच्छा देऊया आणि बाप्पाचे आशीर्वाद आमच्या पाठीशी कायम राहू दे ही आपण प्रार्थना करूया. धन्यवाद. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. गिरगावच्या राजाचा विजय असो.